कोपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी गजानन मगदूम बिनविरोध। अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाने 18 जणांचे संख्याबळ असतानाही अंतर्गत गटबाजीमुळे चक्क उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातील धीरज सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली। याची औपचारिक घोषणा येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत होणार आहे। काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आल्यात। निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात अनेक उसने घेतलेल्या उमेदवारांमुळे पाडापाडीचं राजकारण झालं आणि भारतीय जनता पक्षाला काठावरचं बहुमत मिळालं। मात्र काँग्रेसमधील 2 अंतर्गत गटातील संघर्षामुळे काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडू शकला ना महापौर पदासाठी उमेदवार अर्ज भरू शकला। याबाबत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झाली। मात्र या बैठकीत केवळ चर्चा झाली। तोपर्यंत दुपारी 3 वाजून गेले। त्यामुळे वेळेत काँग्रेस पक्षाकडून अर्ज न आल्यानं महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होतीये। यासाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली। यावेळी आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार दिनकर पाटील आणि नितीन शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश संघटक पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते। महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 ते 10 महिन्यांचा कालावधी न करता 2-2 टप्पे करावेत असं सुचवलं आहे। त्यानुसार सांगली, मिरज, कोपवाड शहर महानगरपालिकेत 6व्या वर्षाचे 2 टप्पे केले जातील असं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलंय। दुसऱ्या टप्प्यात कुणाची वर्णी लागणार हे त्यावेळी ठरेल असंही त्यांनी